ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जयसिंगपूर क्रांती चौकात एकावर चाकू हल्ला, दोघांवर जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल। जयसिंगपूर येथील क्रांती चौकात श्रीमंत जयसिंग महाराज उद्यानासमोर एकावर चाकू हल्ला करून जखमी केलं। या प्रकरणी दोघांवर जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबतची फिर्याद उमेश हरिदास वाघमारे व 29 राहणार रेल्वे स्टेशन गणेश कॉलनी जयसिंगपूर यांनी दिली आहे। इब्राहिम कासेगावकर व दाऊद मुजावर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी हे शनिवारी दिनांक 10 मे 2025 रोजी रात्री 12:10 सुमारास जयसिंगपूर क्रांती चौकात आले असता त्यांच्या मोटरसायकलच्या सायलेन्सरला रिक्षा येऊन घासली। फिर्यादी वाघमारे यांनी रिक्षा चालकास अशी कशी रिक्षा चालवतोस असे विचारले असता रिक्षा चालक इब्राहिम कासेगावकर हा रिक्षातून उतरून फिर्यादीस वाईट वंगाळ शिवीगाळ करत मारण्यास सुरुवात केली। त्यावेळी आरोपी दाऊद मुजावर यांनी फिर्यादी वाघमारे यांना पकडलं। यावेळी फिर्यादी वाघमारे यांनी मला का पकडतोयस, सोड मला असं सांगत असताना आरोपी इब्राहिम कासेगावकर याने त्याच्या जवळील चाकूने वाघमारे यांच्या कमरेजवळ डाव्या बाजूस पाठीमागे मारले। यावेळी वाघमारे अडवत असताना आरोपीने त्याच्या डोक्यात डाव्या बाजूस तसेच दंडावर व डाव्या हाताने तळहातावर चाकूने व चाकूच्या मुठीने मारहाण केल्याने फिर्यादी वाघमारे हे गंभीर जखमी झाले। यावेळी फिर्यादी वाघमारे यांचे मित्र सागर सूर्यवंशी यांनी भांडण सोडवलं व आरोपी इब्राहिम कासेगावकर याचे हातातील चाकू काढून घेऊन अंधारात फेकून दिला। फिर्यादी वाघमारे जयसिंगपूर पोलीस ठाण्यात आले असता त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूर येथे पाठवून दिलं। त्यानंतर ॲम्ब्युलन्सने समर्थ हॉस्पिटल मिरज येथे उपचाराकरिता दाखल केलं। तेथे वाघमारे यांच्यावर उपचार सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक माने यांच्यासमोर जबाब दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर।